मार्गच नाहीये। आणि म्हणून आपण वारीचा मार्ग चांगला झाला पाहिजे याकरता त्या ठिकाणी आराखडा तयार करायला सुरुवात केली आहे। मला विश्वास आहे येत्या काही वर्षामध्ये आपल्याला तेही पाहायला मिळेल की गैनीनाथ गडावरनं वारी निघेल तर थेट पंढरपूरला पोचेल, कुठलाही अडथळा त्याच्यामध्ये येणार नाही, अशा प्रकारचा मार्ग आपण त्या ठिकाणी तयार करणार आहोत। आणि महाराजांची एक अजून इच्छा होती की पंढरीला गैनीनाथ गडाची जागा देखील असली पाहिजे। आपली वारी जाते पण वारी तिथे पोचल्यानंतर स्थान कुठलं हा प्रश्न तयार होतो। आणि म्हणून आम्ही खूप प्रयत्न केला आणि आता जागा मिळाली। जागा विठ्ठल महाराज म्हणाले एवढी मोठी जागा घ्यायची आहे, जागा तर मिळाली, तयारी झाले, पण आता याच्याकरता आपल्याला निधी कुठनं मिळेल, पैसा कुठनं येईल। मी त्यांना म्हटलं ज्यांच्याकडे इतकी भक्तांची श्रीमंती आहे, आमच्यासारखे सगळे सेवेकरी आहेत, त्यांनी चिंता करायचं कारण नाही। विठ्ठल महाराज मी आपल्याला सांगतो, या सगळ्यांच्या भरोशावर सांगतो, आपल्या मनामध्ये पंढरपूरची जी जागा ज्याचा करार तुम्ही केलाय निश्चितपणे ती जागा ही आपल्या गैनीनाथ गडाला मिळेल आणि पुढच्या काळामध्ये आपली पालखी आपली वारी त्या ठिकाणी जाईल। त्यावेळी पंढरीला गैनीनाथ गडाच्या स्वतःच्या जागेवरच आमच्या वारीला त्या ठिकाणी स्थान मिळेल, हे देखील निश्चितपणे वामन महाराजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे, गैनीनाथ महाराजांचा आशीर्वाद हा आपल्या पाठीशी आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की आज या निमित्ताने या ठिकाणी आपण सगळे ऊर्जा घेण्याकरता येतो, पुष्पवृष्टी करतो, प्रसाद घेतो, एक ऊर्जा घेतो। पंढरपूरची जागा जे देणारे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं एकदा जोरदार टाळ्या या, अशा समोर समोर या, एक बुके दे, एक बुके दे। अरे पंढरीला जागा दिली, प्रत्यक्ष विठ्ठलाच्या चरणी पंढरीला जागा ज्यांनी दिली त्यांचं जोरदार स्वागत आपण करूया। आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, ऐका जी तुम्हे भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा, कोणीही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे। मला असं वाटतं हा जो मंत्र आपल्याला या वारकरी संप्रदायाने दिलेला आहे तो मंत्र आपण जपूया, सगळे एकत्रित राहूया, सगळे एकदिलाने राहूया, सगळे विठ्ठल नामाचा हरिनामाचा जप करूया, सगळे वामन भाऊंचा आशीर्वाद या ठिकाणून घेऊन जाऊया आणि जगण्याची एक नवीन उर्मी आणि एक नवीन आशीर्वाद या ठिकाणून आपल्याला मिळेल हा विश्वास व्यक्त करतो। आणि आता महाराज तुम्ही दरवर्षी बोलवता, पण तुम्ही बोलवलं नाही तरी आम्ही या ठिकाणी येणारच हे आम्ही ठरवलेलं आहे। या वर्षी तर लवकर जायचं आहे कारण उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव येणार आहेत, पण पुढच्या वर्षी प्रसाद घेतल्याशिवाय जाणार नाही हे देखील या निमित्ताने सांगतो। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी नमन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद, जय हिंद। जयदत्त क्षीरसागर असेल जयदत्त क्षीरसागर, आमदार राम शिंदे, आमदार बाळासाहेब आसबे, त्याच्याच बरोबर या ठिकाणी किसन चव्हाण, सविताताई मुंडे, मी फार काही या ठिकाणी बोलणार नाही, परंतु संतांचं असणारं अस्तित्व आजही आपल्या सगळ्यांना मान्य करावं लागेल आणि ते मान्य यासाठी करावं लागेल की त्यांनी असणारा आपल्यावरती असणारं एक जबाबदारी दिली आणि ती म्हणजे ही जी जाती प्रथा जी आहे माणसामधली ही त्यांच्या काळामध्ये त्यांनी मिटवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या मिटवण्याच्या प्रयत्नातूनच
आपल्याला असणारं शिवाजी महाराजांचं मावळ्यांचं राज्य या ठिकाणी उपस्थित झालं आपल्याला दिसतंय। आत्ताच्या ह्या आधुनिक कालावधीमध्ये आपल्याला असणारं नव्यानं देश उभा करायचा आहे आणि म्हणून संविधान सुद्धा आपल्याला सांगतं की जाती जातींमधलं अंतर कमी झालं पाहिजे, माणसं माणसं म्हणून जगली पाहिजेत। ही जी संतांची जी वाणी होती ती वाणी आज आपल्याला असणारं संविधानामध्ये दिसते आणि ती आपली सगळ्यांची असणारी जबाबदारी आहे की जोपर्यंत आपण असणारा आपल्यामधला भेद, जातीचा भेद हा मिटवत नाही, माणुसकी ही निर्माण होत नाही आणि माणुसकी जर निर्माण झाली नाही तर देशाला सुद्धा निर्माण करता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे। गडातला असणारा वैभव मी असणारा एवढ्याच शब्दात मांडणार आहे की हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज यांनी ती परंपरा चालवलेली आहे, त्या गडातून चालत राहील आणि या देशाचा आणि समूहाचा सातत्याने विकसित राहील आणि त्या विकसित करण्यामध्ये आपण सगळेजण सहभागी असाल हीच मी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो। आपलं सगळ्यांची भेट झाली, आपण असंच या ठिकाणी भेटत राहू, एकत्र राहू, समतेने राहू, बंधूने राहू एवढंच बोलतो आणि आपली सगळ्यांची रजा घे। असणारं शिवाजी महाराजांचं मावळ्यांचं राज्य या ठिकाणी उपस्थित झालं आपल्याला दिसतंय। आत्ताच्या ह्या आधुनिक कालावधीमध्ये आपल्याला असणारं नव्यानं देश उभा करायचा आहे आणि म्हणून संविधान सुद्धा आपल्याला सांगतं की जाती जातींमधलं अंतर कमी झालं पाहिजे, माणसं माणसं म्हणून